मित्रांनो, पैसा हा माणसाच्या आयुष्यात खूप महत्वाचा भाग आहे. सगळ्यात मोठा रोल प्ले करतो तो म्हणजे पैसा. आणि हाच पैसा प्रत्येक जण आपापल्या परीने कमवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा, मी सुद्धा, प्रत्येक जण आपापल्या परीने पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. बट मित्रांनो, मार्केट ही एक अशी संधी आहे सर्वसामान्य माणसासाठी, तो त्याच्या फक्त नॉलेजच्या जोरावरती अफाट पैसे मार्केटमधून कमवू शकतो. आता राहिला प्रश्न, मार्केटमधून पैसे तर कमवायचे, पण मग मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी नॉलेज घ्यायचंय, हे शिकायचंय, आणि मग हे शिकून कशा प्रकारे एक्झॅक्ट पैसे कमवतात. बघा, प्रत्येक जण मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी इंटरेस्टेड आहे. प्रत्येक जण मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करतो. कोणाचे कोर्स घेतो, कुणाचे सेमिनार अटेंड करतो, कुणाचे वेबिनार अटेंड करतो, कुणाचा अल्गो बाय करतो, वाटेल ते करतो. बट तुमचं बेसिकच जर क्लिअर नसेल किंवा तुम्हाला एक्झॅक्ट मार्केटमधून पैसा कसा येतो हेच जर कळत नसेल, तर मित्रांनो, तुम्ही कितीही कोर्स आणि कितीही याच्यावरती पैसे उधळलेत तरी सुद्धा तुम्ही मार्केटमधून हवा तेवढा पैसा तुम्ही कमवू शकत नाही. इव्हन तुम्ही जो पैसा तुमच्याकडे आहे तो सुद्धा मार्केटला देऊन जाणार आहात. ओके, सो याच बेसवरती मी असं ठरवलंय की जी लोक नवीन मार्केटमध्ये येतात, बघा, प्रत्येकाला पैसे तर मार्केटमधून कमवायचे, बट मराठी माणसाचा हा एक प्रॉब्लेम असतो. मराठी म्हणण्यापेक्षा मी माणसांची एक ह्युमन सायकोलॉजी आपण म्हणू शकतो की पैसा जिकडे आपल्याला ओता येत आहे ना, म्हणजे एक बिझनेस माइंडसेट वेगळा, आणि आपण सर्वसामान्य लोकांचं मी म्हणतोय जिकडे पैसा स्वतःहून टाकायला लागतो ना, तेव्हा त्यांना कुठेतरी रिस्क वाटते. म्हणजे मार्केटमधून पैसे कमवायचे, मी जर असे विचारलं तर प्रत्येक जण म्हणेल की हो, मला इकडून मार्केटमधून पैसा तर कमवायचा आहे. बट मी जर म्हटलं की त्यासाठी तुम्हाला ते पैसे इन्व्हेस्ट करायचे, तर इथेच प्रत्येक जण म्हणेल की नाही, हे माझ्याकडून शक्य नाही, कारण की जी गोष्ट मला आधी माहितीच नाहीये त्याच्यामध्ये मी पैसे पहिलेच कसे इन्व्हेस्ट करायचे. म्हणजे होतं काय, एखाद्या व्यक्तीला मार्केटबद्दल माहिती मिळाली की मार्केटमधून पैसे कमवू शकतो, लगेच त्याच्याकडे कोर्सेस, त्याला क्लासेस जॉईन करा वगैरे वगैरे अशा प्रकारचे बऱ्याच त्याच्याकडे ऑप्शन्स अवेलेबल होतात. यामध्ये फक्त 10% म्हणजे 100 लोकांना मार्केटबद्दल माहिती झाली तर फक्त 10 लोकच रिस्क घेण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे मार्केटमध्ये कोर्स वगैरे बाय करतात. बट बाकी 90% जी लोक आहेत त्यांना सुद्धा मार्केटमधून पैसे कमवायचे, बट ते आधी पैसे मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला कुठेतरी घाबरतात. आणि एका बाजूला त्यांचं बरोबरही आहे, कारण की मार्केटमध्ये त्यांना काही नॉलेज नाही, ते पैसे डायरेक्टली मार्केटमध्ये कसे इन्व्हेस्ट करतात, हे मी त्यांचं बरोबर आहे असंच मी म्हणेन. बट आता राहिला प्रश्न, मग या 90% लोकांसाठी मार्केट नाहीये का? तर मित्रांनो, त्यांच्यासाठीच मी फ्री ऑफ कॉस्ट युट्यूब चॅनलवरती, जिकडे तुम्ही हा व्हिडिओ बघताय याच्यानंतर अजून 2 व्हिडिओ येतील, म्हणजे टोटल मी फॉरेक्स मार्केटची एक सिरीज तुमच्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट इकडे अपलोड करणार आहे. सिरीज इन द सेन्स इथे काही 15-20 व्हिडिओ नसणार आहेत, फक्त 3च व्हिडिओ मी असे अपलोड करणार आहे या सिरीजमध्ये, ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इतर कुठेही पैसे देऊन कोर्स करायची गरज पडणार नाही. तुमच्या मनातला प्रत्येक प्रश्न मी या 3च व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, कारण की मार्केट म्हटलं ना की इथे बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायची गरज नाहीये. सगळ्यात आधी मार्केटचा एक गैरसमज लक्षात घ्या, इथे जास्त नॉलेज घेऊन सुद्धा तुम्ही मार्केटमधून पैसे कमवू शकत नाही, कारण की मार्केट मित्रांनो हे प्रोबॅबिलिटीवरती चालतं. प्रोबॅबिलिटी इन द सेन्स अंदाजपंची, म्हणजे आपण एखादा पॉईंट हवेत उडवतो, हेड येणार की टेल येणार हे जर 10 लोकांना विचारलं तर त्यातले 5 लोक बरोबर येणारच आहेत, त्यांच्याकडे अभ्यास असो नसो. आता तू बाकीचे उरलेले 5 लोक आहेत त्यांच्याकडे त्या पॉईंटचा अभ्यास असेल, कुठला पॉईंट हवेत उडवतोय, किती उंचीवरती जाणार आहे, कुठे पडणार आहे, कशा रीतीने तो आदळणार आहे खाली, याचं जरी त्यांच्याकडे नॉलेज असलं तरी सुद्धा 5% ते बाकीचे जे आहेत ज्यांनी अंदाजपंची सांगितलं की हेड येणार आहे किंवा टेल येणार आहे ते बरोबरच येतील. सेम मार्केटमध्ये इतर दुसरं कुठलंही नॉलेज तुम्ही जरी घेणार असाल, बरोबर, तरी सुद्धा मित्रांनो, म्हणजे तुम्ही कुठलंही नॉलेज घ्या, मी उगाच आता जास्त शब्द इकडे वापरणार नाही, कारण की जे लोक नवीन मला बघतात आहे, ज्यांना मार्केटमध्ये आता सुरुवात करायची, त्यांना कुठेतरी अवघड वाटेल, म्हणजे मी बाकी मार्केटचे कुठलेही शब्द इकडे घेणार नाही. मी या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारे चार्ट ओपन करणार नाही, फक्त मी तुम्हाला बेसिक क्लिअर करणार आहे. बेसिक इन द सेन्स फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, फॉरेक्स मार्केटमध्ये ट्रेडिंग कशी केली जाते, पिप्स म्हणजे काय, पिप्सचे किती प्रकार असतात, लॉट साईज काय, कशा प्रकारे आपण मार्केटमध्ये ट्रेडिंग करू शकतो, आणि मग सायकोलॉजी. ट्रेडिंग हा जो पार्ट आहे, म्हणजे जिकडे चार्ट वगैरे आपण ओपन करणार आहोत, जिकडे इंडिकेटरवरती ट्रेडिंग करणार आहोत, हा आपण सेकंड सिरीजमध्ये घेऊया, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि थर्ड सिरीज किंवा तिसऱ्या व्हिडिओमध्ये असणार आहे फक्त सायकोलॉजी. सो या व्हिडिओमध्ये फक्त आपण बेसिक कव्हर करणार आहोत. मी अजून एकदा सांगतोय, तुम्हाला आतापर्यंत फॉरेक्स मार्केटचं काही नॉलेज नसेल तर मित्रांनो, या 3 व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं नॉलेज मिळेल ना, तुम्हाला कुठलाही कोर्स करायची गरज पडणार नाही. आणि हे मित्रांनो मी पूर्णपणे जबाबदारीने सांगतोय, माझ्या मागच्या 6 ते 7 वर्षाच्या मार्केटच्या एक्सपिरियन्स मधून सांगतोय. आणि तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट वाटला किंवा कुठली गोष्ट तुम्हाला माझ्या बोलण्यातून नाही समजली तर खाली मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देतोय, त्या व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करू शकता.
अजून एक महत्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक कव्हर करतोय. व्हिडिओ किती मोठा होणार आहे मला माहिती नाही, किती लेंथ असणार आहे मला माहिती नाही, कारण की मी जेवढं तुम्हाला गरजेचं आहे ना ट्रेडिंग संदर्भात ज्या ज्या गोष्टी तुम्हाला पैसे कमवण्याच्या महत्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की या व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला अशा काही गोष्टींचा मी ग्राफिक्सच बनवले असं म्हणू शकता, पीपीटी म्हणू शकतो आपण. त्याच्यात तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे जेणेकरून तुम्हाला तुमच्या एज्युकेशनसाठी महत्वाचे ठरतील. ओके, सो आता जास्त न बोलता आपण डिरेक्टली स्क्रीनवरती जाऊया. स्क्रीनवरती मी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला मी कव्हर करून सांगणार आहे की कशा प्रकारे मार्केटमध्ये कामकाज केलं जातं, कशा प्रकारे कामकाज होतं. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी एवढंच सांगतो, मार्केट शिकण्यासाठी किंवा मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप डिफिकल्ट आहे तर असं अजिबात नाहीये. मी एक फक्त छोटंसं एक्झाम्पल देतो, त्याच्यानंतर डिरेक्टली आपण मेन व्हिडिओचा जो टॉपिक आहे त्यावरती बोलूयात. बघा, तुम्हाला समजा ए पासून बी पर्यंत म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती जायचंय. ओके, तुमच्याकडे गाडी आहे, मग ती बाईक असेल, कार असेल, जे काय असेल ते XYZ. मला सांगा, तर रोज तुम्हाला त्याच रूटने जायचंय तर तुम्हाला रोज रोडचा अभ्यास करायचा आहे का, कुठे टोल नाका येणार आहे, किती किलोमीटरचं अंतर आहे, मध्ये खड्डे किती आहेत रस्त्यामध्ये, किंवा मध्ये झाडे किती येणार आहेत, किती पेट्रोल लागणार आहे, किती डिझेल लागणार आहे, किती CNG लागणार आहे, असा तुम्ही रोज अभ्यास करता का? नाही करत, बरोबर. सेम मार्केटमध्ये तुम्हाला एकच गोष्ट रोजच करायची. तुम्ही एकदा गाडी शिकलात, तुम्हाला माहिती आहे की ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी एवढं फ्यूल लागणार आहे, इथे टोल नाका येणार आहे, किंवा इथे एवढ्या CNG लागणार आहे, इथे आपल्याला रेस्ट घ्यायचे. त्यानंतर तुम्ही एकदा का तिथं ए पासून बी पर्यंत पोहोचलात, दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला त्याच रोडने जायचंय, तिसऱ्या दिवशी त्याच रोडने जायचंय. तर रोज तुम्ही जेव्हा तो रोड फॉलो करा ना, तेव्हा तुम्हाला मध्ये परत कधीही म्हणजे एकदा तुम्हाला प्रॉपर ती गोष्ट माहिती झाल्यानंतर परत तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करायची गरजच पडणार नाही. एवढं सिंपल आहे मार्केट. बाकी जर तुम्हाला वाटत असेल मार्केटमध्ये बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात, मार्केट खूप कम्प्युट करतं वगैरे, असं काही नाहीये. आणि हे जे मी बोलतोय ना, हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून बोलतोय. तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये काही डाऊट्स असेल, व्हॉट्सअप नंबर खाली दिलाय, तुम्ही मला अर्ध्या रात्री कधीही मेसेज करू शकता. जेव्हा मला पॉसिबल असेल मी तुम्हाला डेफिनेटली त्यावरती रिप्लाय करेन. ओके, चला आपण आता समजून घेऊया मित्रांनो. आता पूर्ण लक्ष तुमचं स्क्रीनवरती हवंय, कारण की स्क्रीनमध्येच तुम्हाला त्या गोष्टी शिकायला मिळणार आहेत ज्या गोष्टींचे लोक 10-10, 12-12 हजार रुपये चार्जेस घेतात. ती गोष्ट तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकायला मिळणार आहे. परत एकदा सांगतोय, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, कारण की स्क्रीनवरती अशा काही गोष्टी तुम्हाला मिळतील त्याचे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ओके, बऱ्यापैकी मी मार्केटच्या आधी तुम्हाला सगळ्या गोष्टी आय होप मी कव्हर केल्यात. तरी सुद्धा तुम्हाला काही डाऊट असेल ते सगळं तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. ओके, तर आजच्या दिवशी या फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे हे बघा. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, फॉरेक्स ट्रेडिंग कशी केली जाते. 1 सेकंड, मी पाहिजे तर हे थोडंसं झूम करतो. तर इथे बघा आपण काय पाहणार आहोत पहिल्या दिवशी. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, फॉरेक्स ट्रेडिंग कशी केली जाते, इथे पैसे कसे कमावले जातात, ट्रेडिंग हा करिअर होऊ शकतो का, नवीन लोकांनी काय केलं पाहिजे, ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची, फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, करन्सी पेअर म्हणजे काय, करन्सी म्हणजे काय, मेजर मायनर एक्झॉटिक पेअर्स म्हणजे काय, पिप्स म्हणजे काय, पिप्स कसे कॅल्क्युलेट करायचे, पिप्स व्हॅल्यू कशी काढायची, लॉट साईज म्हणजे काय, लॉट साईजचे प्रकार कोणते, लॉट साईज कसे ठरवायचे, लेव्हरेज म्हणजे काय, मार्जिन अँड बॅलन्स फरक आहे का, स्प्रेड म्हणजे काय, एंट्री कशी करायची, एक्झिट कशी करायची, स्टॉप लॉस म्हणजे काय, ट्रेनिंग स्टॉप लॉस म्हणजे काय, टेक प्रॉफिट म्हणजे काय, रिस्क मॅनेजमेंट का महत्वाचे, बिगिनर्सने कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, हे सगळं मित्रांनो आपण या फॉरेक्स ट्रेडिंग सिरीज मध्ये कव्हर करणार आहोत. हे आधी लक्षात घ्या. फक्त एवढं लक्षात ठेवा की सिरीजचे 3 व्हिडिओ येणार आहेत, कारण हे पूर्ण जे आपण आता जे टॉपिक बघितले हे एका व्हिडिओमध्ये कव्हर होणार नाहीयेत, कारण की हा जो व्हिडिओ हा फक्त आपण स्क्रीनवरती हे बेसिक पाहणार आहोत. या सिरीजच्या सेकंड व्हिडिओमध्ये आपण फक्त चार्टवरती लाईव्ह ट्रेडिंग करून पाहणार आहोत आणि थर्ड व्हिडिओमध्ये आपण सायकोलॉजीवरती बोलणार आहोत. ओके, सो आता सगळ्यात आधी बघूया की फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आणि ती कशी केली जाते. सो इकडे बघा, फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय आणि कशी केली जाते त्याचं उत्तर मी खाली लिहिले. फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे परदेशी चलनांचा करन्सीज म्हणजे आपले जे करन्सीज असतात, जसं आपल्या इंडियाची करन्सी आहे INR मध्ये, आपण इंडियन रुपीज ज्याला म्हणतो, तशाच प्रकारे डॉलरची करन्सी आहे, जॅपनीज डॉलर्स असतात, युरो, USD वगैरे, हे सगळे जे आहेत ना हे करन्सीज आहेत इतर देशांच्या. तर त्या करन्सी काय करतात, पेअर्स केल्या जातात. आता बघा, हे मी तुम्हाला काय म्हणतोय, याच्या आधी सुद्धा तुम्हाला बरंच नॉलेज घ्यायचं आहे, बट त्याचं तुम्हाला पैसे कमवण्याचा आणि त्याचा काही संबंध नाही. म्हणजे फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये एवढ्या पैशांची उलाढाल होते, किंवा एवढे देश याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकतात, किंवा फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये इतके पैसे तुम्ही कमवू शकता वगैरे वगैरे, किंवा हे मार्केट डिसेंट्रलाइज मार्केट आहे, म्हणजे कुणीही एका देशाचं मार्केट नाही, किंवा हे कुणी कंट्रोल करू शकत नाही वगैरे वगैरे, हे बऱ्याच गोष्टी आहेत. बट हे तुम्हाला शिकायची काही गरज नाही, कारण की पैसे कमवण्याचा आणि या नॉलेजचा किंवा तुमच्या ट्रेडिंग मध्ये पैसे कमवण्यासाठी याचा कुठेच तुम्हाला फायदा होणार नाही. त्याच्यामुळे ते तुम्हाला शिकायची सुद्धा गरज नाही. हे फक्त बेसिक समजून घ्या. जसं मी म्हटलं ना, ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी जसं तुम्हाला आधी कार ड्राईव्ह करता आली पाहिजे, तुम्हाला याचा रस्ता माहिती पाहिजे की हाच रस्ता मला जिकडे जायचं तिकडे हा जातो,
करतो, मध्ये एवढा एवढा रस्त्याचं अंतर आहे, त्याच्यामुळे एवढ्या एवढ्या गाडीमध्ये सीएनजी फ्युल पाहिजे, हे एकदा तुम्हाला कळलं ना, त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलरली त्या रोडवरती जाऊ शकता. एकदा तुम्हाला त्या गोष्टी कळल्या की रेग्युलर तुम्ही तीच गोष्ट कंटिन्यू करू शकता. म्हणून हे आधी समजून घ्या. एकदा हे समजल्यानंतर तुम्हाला परत परत या गोष्टी तुम्हाला कोणी विचारणार नाही. इव्हन या गोष्टीसाठी तुम्हाला कुठेही एक्झाम वगैरे पण होत नाही. ओके, ही गोष्ट फक्त तुम्हाला एकदा समजून घ्यायची, तुमच्याकडेच ठेवायची. याचा कुठे ना एक्झाम आहे ना कुठे तुम्हाला शो अप करायचे. ठीक आहे. सो इथे बघा फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, ते फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये आपल्या जे करन्सीज आहेत त्या करन्सीमध्ये आपण ट्रेडिंग करतो. ट्रेडिंगचा अर्थ काय, बाय आणि सेल. ट्रेडिंग ही फक्त मित्रांनो 4 गोष्टींवरती चालते: एंट्री, एक्झिट, स्टॉप लॉस आणि टार्गेट. हे आपण बघणार आहोत या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आपण फक्त बेसिक समजून घेतोय. मी काय तुम्हाला परत परत सांगतोय कारण की उगाच मार्केटमध्ये ना एक अशी हवा सोडली की बरंच काहीतरी इथे शिकावं लागतं. लोकांनी 10-10, 12-12 वर्ष दिलेत वगैरे वगैरे. जे काय असेल जे बघा, पहिले एवढी टेक्नॉलॉजी नव्हती, पहिले अशा प्रकारे स्मार्ट सगळ्या गोष्टी नव्हत्या. मोबाईलवरती तर वेबसाईट सुद्धा ओपन होत नव्हती, एवढे ऍप्लिकेशन वगैरे नव्हत्या, त्याच्यामुळे ते पहिले तर चालायचं. पण आता मित्रांनो यायचा जमाना आहे. आता मित्रांनो थोडासा जमाना जो आहे स्मार्ट झालाय, त्याच्यामुळे या गोष्टी इतक्या इझी झाल्यात ना, फक्त तुम्हाला एकदा समजून घेणं गरजेचं आहे. हे एकदा तुम्ही समजून घेतलं त्याच्यानंतर तुमचा कुठलाही डाऊट राहणार नाही मार्केटमध्ये पैसे कमवण्यासाठी. ओके, इथे बघा फॉरेक्स ट्रेडिंग कशी केली जाते. तर फॉरेक्स मध्ये वेगवेगळ्या देशांची करन्सी पेअरची देवाणघेवाण होते, जी की आपणच करतो. आपण एका करन्सीला दुसऱ्या करन्सीच्या तुलनेत बाय किंवा सेल करतो. बाय म्हणजे एखादी गोष्ट आपण करन्सी विकत घेतो, सेल म्हणजे ती करन्सी विकतो. जर आपण बाय केलेल्या करन्सीची किंमत वाढली तर नफा होतो. म्हणजे 10 रुपयाची जर आपण करन्सी घेतली, जी 12 रुपये झाली तर 2 रुपये आपल्याला नफा होईल. ओके, हे सर्व ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म किंवा ट्रेडिंग ऍप द्वारे केले जाते. म्हणजे ट्रेडिंगसाठी तुम्हाला लॅपटॉपची, कम्प्युटरची अजिबात गरज नाही. तुमच्या मोबाईलमध्ये, ज्या मोबाईलमध्ये तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्या मोबाईलमध्ये जर इंटरनेट आहे, तुम्ही प्ले स्टोर वरून ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ट्रेडिंगची सुरुवात करू शकता. अजून एक सांगतोय, मी आधीच म्हटलं की तुम्हाला ट्रेडिंग शिकण्यासाठी, ट्रेडिंग समजून घेण्यासाठी पैसे 1 रुपया सुद्धा इन्व्हेस्ट करायची गरज नाही. म्हणून मी जरी आता म्हटलं की ट्रेडिंग करू शकता, याचा अर्थ असा नाही की पैसे तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे. तुम्ही डेमो ट्रेडिंग करू शकता. हे आपण याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. योग्य अनालिसिस करून योग्य प्राइस वर एंट्री घेऊन टार्गेट गाठल्यावर एक्झिट करून नफा कमवला जातो. हे जरी मी इथे लिहिलंय, हे मी मुद्दामून लिहिलंय, बट तुम्हाला इथे अनालिसिस करायचे, प्राइस वरती एंट्री घ्यायचे, टार्गेट, एक्झिट वगैरे हे सगळं शिकायची पण गरज नाही. मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट माझा सुशांत सिक्रेट प्रो, जो मी माझ्या 6 ते 7 वर्षाच्या ट्रेडिंगच्या एक्सपिरियन्स मधून जो मी स्वतःचा इंडिकेटर डेव्हलप केलाय, हा इंडिकेटर मित्रांनो मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शेअर करणार आहे. ज्याच्यामध्ये ट्रेडिंग कशी केली जाते, कुठे आपण एंट्री घ्यायची, कुठे आपण एक्झिट करायचे, कुठे आपला स्टॉप लॉस असला पाहिजे, कशा प्रकारे आपण स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे, टार्गेट 1:1 ठेवायचं, टार्गेट 1:2 ठेवायचं की 1:10, 13 किती ठेवायचंय, हे सगळं आपण या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये फक्त बेसिक समजून घ्या की फॉरेक्स ट्रेडिंग एक्झॅक्ट म्हणजे काय आणि कशी केली जाते, पिप्स म्हणजे काय, पिप्सचे प्रकार काय, हा सुद्धा फॉरेक्स ट्रेडिंग मधला खूप महत्वाचा भाग आहे. सो इथे बघा पिप्स म्हणजे काय लिहिलं मी, पर्सेंटेज इन पॉईंट. हा पिप्सचा फुल फॉर्म झाला. फॉरेक्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये किमतीतील छोट्या बदलाला मोजण्यासाठी वापरले जाते. जसं मी म्हटलं ना, 10 रुपयाचा आपण करन्सी 12 रुपयाला विकली, तर या 2 रुपयाचा म्हणजे 2 रुपयाचा जो डिफरन्स आपल्याला दिसतोय, याच्यामध्येच जो डिफरन्स जो दिसतोय ना, त्यालाच पिप्स म्हटलं जातं. ओके, सो इकडे बघा, मी उदाहरण द्यायचं झालं तर बीटीसी आणि गोल्डचं देतोय तुम्हाला, कारण की तुम्हाला सुद्धा मित्रांनो जेव्हा तुम्ही ट्रेडिंगची जर्नी सुरुवात करणार माझ्यासोबत फॉरेक्स ट्रेडिंगची, खास करून तुम्हाला बीटीसी आणि गोल्ड मध्येच ट्रेडिंग करायची, कारण की या दोनच अशा पेअर्स आहेत ज्याच्यामध्ये खूप जास्त व्हॉल्यूम असतं मार्केटमध्ये आणि याच्यामध्ये ट्रेडिंग करणं थोडंफार सहज सोपं जाईल तुम्हाला, इतकंच मी म्हणेन, कारण व्हॉल्यूम वगैरे या गोष्टी कदाचित तुम्हाला आता कळणार नाहीत. ओके, एक उदाहरण म्हणून आपण पिप समजून घेतोय. फक्त समजा बीटीसीची किंमत आहे 67,000.0. ओके, हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन मी चार्टवरती, बट आता तुम्हाला फक्त हे समजून घेण्यासाठी याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. बीटीसी समजा 67,000.0 वरती सध्या ट्रेड करतोय. समजा तुम्ही इथे बाय केलं. ओके, आणि याची किंमत वाढून झाली 67,007. ओके, थोडक्यात 67,007.0. आता इथे बदल किती झालाय, तर 7 पॉईंटचा बदल झालाय. ओके, इथे 7 पॉईंटचा बदल झालाय, म्हणून इकडे बघा 70 पिप्स होणार. बीटीसी मध्ये आणि गोल्ड मध्ये पिप्सचं कॅल्क्युलेशन पूर्णपणे वेगवेगळं असतं आणि म्हणून मी बीटीसी आणि गोल्डचं इकडे एक्झाम्पल घेतलंय. सो इथे काय झालंय, पॉईंट नंतर जरी मुवमेंट झाली नाही पण आधीच मुवमेंट झाली, तर इकडे बघितलं 1 2 3 4 5 नंबरच्या डिजिट मध्ये बदल झाले, म्हणून इकडे डायरेक्टली तुमचे किती झाले, 70 पिप्स. ओके, ते समजा गोल्ड मध्ये तुमची किंमत आहे 2350.10. ओके, आणि नंतर किंमत आली 2350.80 म्हणजे 70
चेंजेस झालेत. ओके, तर तुम्हाला इकडे किती मिळणार आहेत पिप्स, कितीची मुवमेंट झाली तुमची 70 पिपची मुवमेंट झाली. हे जरी तुम्हाला इथे थोडंसं कठीण वाटत असलं तरी सुद्धा मित्रांनो ट्रेडिंग करता वेळेस आपल्याला चार्ट वरती एवढं इझी तिकडे ऑटोमॅटिकली आपला ब्रोकरच दाखवून देते की तुमची मुवमेंट किती आहे, तुमचा स्टॉप लॉस कुठे आहे, तुमची टार्गेट किती आहे, किती टार्गेट तुम्ही घेणार आहात वगैरे हे सगळं कॅल्क्युलेट करून आपल्याला डायरेक्टली चार्ट वरती दिसतं. बट इथे फक्त तुम्हाला एक ऍज अ नॉलेज म्हणून मी फक्त शेअर करतोय आणि एवढंच तुम्हाला नॉलेज घ्यायचंय. इतर कुठलंही नॉलेज मार्केटचं घेऊन काही फायदा नाही, कारण की उगाच आपल्याला शॉप करायचं नाहीये आणि इतर जास्त मार्केटचं नॉलेज घेऊन सुद्धा तिथे त्या नॉलेजचा आणि पैसे कमवण्याचा तुमचा काही संबंध नसणार आहे. त्याच्यामुळे जे नॉलेज मी देतोय किंवा जे तुम्हाला मी सांगतोय हेच तुमच्या महत्वाचं आहे आणि यानेच तुम्ही पैसा कमवू शकता मार्केटमध्ये. पिप्स कॅल्क्युलेशन तर आपण समजून घेतलं, आता पिप्सचे प्रकार आपण समजून घेऊया. पिप्सचे प्रकार इन द सेन्स का मी म्हटलं की बीटीसी मध्ये आणि गोल्ड मध्ये वेगवेगळ्या करन्सीज आपण वेगवेगळ्या पेअर्स जेव्हा चेंज करतो तेव्हा पिप्सचं कॅल्क्युलेशन सुद्धा चेंज होतं. याचं उत्तर तुम्हाला खाली मिळेल, मी इकडे दिलंय. स्टँडर्ड पिप्स आणि फ्रॅक्शनल पिप्स किंवा याला पिपेट्स म्हणतात. ओके, ज्या ठिकाणी किंमत 1 डेसिमल पर्यंत दाखवली जाते तिथे बदल 1 पिप्स म्हणून ओळखला जातो. त्याच्यामुळे खाली मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल म्हणून दिले 67,000.0 ते 67,001.0 म्हणजे किती झालाय बदल, फक्त 1 पिपचा बदल झालाय. तसंच मित्रांनो गोल्ड मध्ये सुद्धा 0.10 नंतर 0.11 जेव्हा होतं ना तेव्हा 1 पिपचा बदल होतो. ओके, ज्या ठिकाणी किंमत 2 डेसिमल पर्यंत दाखवली जाते ओके तिथे बदल 0.01 पिपेट म्हणून ओळखला जातो. खरं तर हे तुम्हाला जास्त कॉम्प्लिकेटेड करायचं, याच्यावरती तुम्ही लक्ष नाही दिलं तरी चालेल, फक्त हे एवढं लक्षात ठेवा. आणि जरी हे लक्षात नाही राहिलं ना तरी सुद्धा चार्टवरती जेव्हा तुम्ही ट्रेडिंग करता, मग ते डेमो ट्रेडिंग असू दे किंवा रिअल ट्रेडिंग असू दे, तिथे तुम्हाला तुमचा ब्रोकर दाखवतो. ओके, सो खाली मी टिप्स सुद्धा दिले तुमच्यासाठी खास. पिप्स हा बदल मोजण्याचा एक स्टँडर्ड मार्ग आहे. बदल इन द सेन्स जसं मी म्हटलं की 10 रुपयाची गोष्ट तुम्ही 12 रुपयाला विकताय तेव्हा 2 रुपयाचा जो तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस दिसतोय ना यालाच म्हणतात पिप्स कॅल्क्युलेशन. ट्रेडिंग करताना प्रॉफिट लॉस किंवा स्टॉप लॉस टार्गेट मोजण्यासाठी पिप्स खूप महत्वाचे असतात. ओके, हे फक्त फॉरेक्स ट्रेडिंग संदर्भात आपण बोलतोय. त्याच्यानंतर लॉट साईज म्हणजे काय, आता हे झालं तुमची ट्रेडिंग केल्यानंतर म्हणजे तुम्ही मार्केटमध्ये एंट्री घेतल्यानंतर 10 रुपयाची गोष्ट 12 रुपयाला गेली, पण 10 रुपयाची जी तुम्ही वस्तू घेतली किंवा ज्या पेअर्समध्ये तुम्ही एंट्री केली ती किती क्वांटिटीने केली त्याचंच उत्तर तुम्हाला इकडे मिळेल लॉट साईज. कारण फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये जेव्हा आपण क्वांटिटी बाय करतो त्या क्वांटिटीलाच लॉट साईज हे नाव दिलं जातं. लॉट साईज म्हणजे काय आणि लॉट साईजचे प्रकार याचा सुद्धा मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायला पाहिजे माझ्या मते तरी, कारण की हे खूप एज्युकेशनल नॉलेज आहे आणि हे तुम्हाला मित्रांनो 10,000 12,000 हजार रुपयाच्या कोर्सेस मध्ये शिकवलं जातं. मी फक्त हे तुम्हाला यासाठी शेअर करतोय. मला असं वाटतं जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन आहात, तुम्हाला मार्केटमधून पैसे पण कमवायचे आहेत, तुमची पैसे कमवण्याची इच्छा आहे आणि पैसे इन्व्हेस्ट करण्याची सुद्धा इच्छा आहे, पण तुम्हाला एक्झॅक्टली कळतच नाही की हे काय सुरू आहे नक्की, इथून पैसा कसा येतो. आणि हे कळत नसताना तुम्ही उगाच कुणाला तरी पैसे देणार आणि तुम्ही उगाच कन्फ्युज करून घेणार स्वतःला. आणि याच्यामुळे काय होतं ना, बरेच लोक मार्केटमधून ना मोटिवेशन मध्ये मार्केटमध्ये एंटर करतात आणि जेव्हा मोटिवेशन मध्ये आपण मार्केटमध्ये एंटर करतो ना तेव्हा रियालिटी कुठेतरी बाजूला राहते. रियालिटी पर्यंत आपण पोहोचतच नाही, कारण तो कोर्स विकणार असतो ज्याने तुम्हाला शिकवलेलं असतं तो तुम्हाला रियालिटी सांगतच नाही, तो तुम्हाला फक्त स्वप्न दाखवतोय कारण की तुम्ही त्याला पैसे दिलेले. आणि मला असं वाटतं की ज्याच्यापर्यंत माझं नाव पोचलोय किंवा मी पोचलोय अशा प्रत्येकाने फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये सक्सेस व्हायला पाहिजे. प्रत्येकाने या ट्रेडिंग क्षेत्रामध्ये स्वतःचं करिअर घडवायला पाहिजे. ज्याला असं वाटतं ना की खरंच मी इथून करू शकतो, ज्याचा स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे, स्वतःवरती आत्मविश्वास आहे. जसं मी एक एक्झाम्पल दिले ना, एक्झाम्पल कायम लक्षात ठेवा. तुम्हाला ए पासून बी पर्यंत जायचंय, तुम्हाला गाडीचं नॉलेज आलंय, तुम्हाला रस्ता माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे की किती या अंतराला फ्यूल वगैरे लागणार आहे, किती गॅस लागणार आहे, हे सगळं जर तुमच्याकडे नॉलेज आलं त्याच्यानंतर तुम्ही रोज या गोष्टीचा अभ्यास करणार आहात का? नाही करणार आहात. तुम्हाला फक्त काय करायचंय, रोज तुमची बाईक स्टार्ट करायची आहे, तुमची कार स्टार्ट करायची आणि ए पासून बी पर्यंत पोहोचायचंय. सेम ट्रेडिंग मध्ये लागू होतं आणि एवढंच फक्त लक्षात ठेवा. आणि हे मित्रांनो प्रत्येक मराठी माणूस करू शकतो आणि म्हणून मी कुठल्याही प्रकारे तुमच्याकडून 1 रुपया न घेता हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला शेअर करण्याचं हेच कारण आहे. कारण माझं असं मत आहे, मला असं खूप मनापासून वाटतं प्रत्येकाने ट्रेडिंग या क्षेत्रात पुढे गेलं पाहिजे. प्रत्येकाने ट्रेडिंगला ऍज अ करिअर म्हणून घ्यायला पाहिजे. पण हे ट्रेडिंग मध्ये करिअर म्हणून घेताना आधी हा साइड बाय साइड हे शिकून घ्या, त्याच्यानंतरच तुम्ही फुल टाइम ट्रेडिंग मध्ये उतरा जेव्हा तुम्हाला 6 महिने कंटिन्यू मार्केटमध्ये प्रॉफिट होईल. याच्यावरती आपण नंतर पुढे कधीतरी बोलू. आता फक्त तुम्ही याचा स्क्रीनशॉट घ्या आणि याच्यामध्ये बघा लॉट साईज म्हणजे काय, लॉट साईजचे प्रकार बघा. लॉट साईज म्हणजे काय बघा, हे मी जर आता तुम्हाला नाही सांगितलं ना तरी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा याच्यावरती एज्युकेशन पर्पज म्हणून हे नंतर तुम्ही अभ्यास करू शकता. लॉट साईज म्हणजे आपण ट्रेडिंग करताना खरेदी किंवा विक्री करत असलेल्या करन्सी ॲसेट्स उदा बीटीसी गोल्डची प्रमाणित मात्रा इन द सेन्स क्वांटिटी. ओके, फॉरेक्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये ट्रेड करताना पोझिशन साईज लॉट मध्ये मोजली जाते, जे मी आधीच तुम्हाला क्लिअर केलंय. ओके, इथे मी खाली लॉट साईज पण दिली. इकडे बघा आधी लॉट साईजचं महत्व काय.
आपल्या प्रत्येक ट्रेडमधील रिस्क आणि प्रॉफिट यावर लॉट साईज अवलंबून असते. म्हणजे तुम्ही जसं मी म्हटलं ना, क्वांटिटी, जसं आपण मार्केटमध्ये जातो, मार्केटमध्ये एखादी गोष्ट आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायची आहे, जसं आपण आता आंब्याचा सीझन होता, 1 डझन आंबे घ्यायचे की 2 डझन घ्यायचे, बस इथेच यालाच म्हणतात लॉट साईज. ओके, सो आपल्या प्रत्येक ट्रेडमधील रिस्क आणि प्रॉफिट यावर लॉट साईज अवलंबून असते. लहान लॉट साईज, कमी रिस्क आणि कमी प्रॉफिट. साधं सिंपल आहे. तुम्ही जर आंब्याचा जर आपण विषय घेतला तर 1 डझन आंबे घेतले तर तुम्हाला कमी पैसे द्यायचे, 2 डझन जर घेताय तुम्हाला जास्त पैसे द्यायचे. ओके, मोठे लॉट साईज, जास्त रिस्क आणि जास्त प्रॉफिट. योग्य लॉट साईज निवडल्याने अकाउंट सुरक्षित राहतो आणि कन्सिस्टन्सी ग्रोथ शक्य होते. यापेक्षा पुढे जाऊन मी तर असं म्हणेन, तुम्ही जर मार्केटमध्ये नवीन आहात, तुम्हाला हे सगळं महत्वाचं नाहीच आहे, लॉट साईज आणि लॉट साईजचे प्रकार वगैरे. तुम्हाला सिंपल सगळ्यात कमी जी लॉट साईज आहे ना, जे 0.01, हे मी तुम्हाला याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये लाईव्ह मार्केटमध्ये चार्ट वरती हे सगळं मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता फक्त एवढं लक्षात ठेवा, तुम्हाला नाही काही मार्केटचं नॉलेज तर तुम्हाला जास्त लॉट साईज वरती तुम्हाला खूप जास्त विचार करायचा नाही. 0.01 ने तुम्हाला मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची. ओके, लॉट साईजचे प्रकार बघा काय: स्टँडर्ड लॉट, मिनी लॉट, मायक्रो लॉट, नॅनो लॉट. आता हे मी जास्त याच्यावरती डिटेल्समध्ये बोलणार नाही, कारण व्हिडिओ खूप जास्त लेंथी होईल आणि काय होतं ना, महत्वाचे जे टॉपिक्स मला तुमच्यासोबत कव्हर करायचे ते राहून जातील. सो याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं नंतर तुम्ही अभ्यास करू शकता. खाली ज्या मी टिप आणि एक्झाम्पल दिले हे फक्त समजून घ्या. लॉट साईज वाढेल तसा रिस्क आणि प्रॉफिट वाढतो. अकाउंट साईज, रिस्क मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजीनुसार योग्य लॉट साईज तुम्हाला नक्कीच निवडायचे. म्हणून मी म्हटलं, हे तुम्हाला जर माहिती नाही अकाउंट साईज काय, रिस्क मॅनेजमेंट काय, स्ट्रॅटेजी काय, कशा प्रकारे ट्रेडिंग होते, कधी एक्झिट करायची, कधी बाहेर पडायचं, हे तुम्हाला नवीन कन्फ्युज करणार आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, 0.01 हीच लॉट साईज तुमची असली पाहिजे, जोपर्यंत तुम्ही कंटिन्यू 6 महिने मार्केटमधून प्रॉफिट करत नाही तोपर्यंत. सुरुवातीला लहान लॉट साईजने ट्रेडिंग करणे सुरक्षित आहे. त्याचं कारण हेच आहे, कारण मार्केटमध्ये प्रत्येक ट्रेडला तुमच्या खिशातला, तुमचा हक्काचा, तुमचा कष्टाचा पैसा इन्व्हॉल्व असतो, हे लक्षात घ्या. एक्झाम्पल समजून घ्या. बघा, मी किती लॉट साईज घेतोय हे तुमच्यासाठी महत्वाचं नसलं पाहिजे, कारण तुम्हाला नाही माहिती माझं बॅकग्राऊंड काय, माझ्याकडे किती पैसे आहेत किंवा माझ्याकडे किती नॉलेज आहे. किंवा फॉर एक्झाम्पल समजा मी जास्त लॉटमध्ये जरी ट्रेडिंग केली तरी मला माहिती आहे की आता मला बाहेर पडून लगेच परत कुठे एंट्री घ्यायची किंवा स्टॉपला कसा ट्रेड करायचा, हे सगळं माझ्याकडे नॉलेज आलंय. आणि जरी समजा हे नॉलेज जरी नसेल तरी माझ्याकडे फंड आहे तेवढा. इतकं सिंपल आहे. तुम्हाला नॉलेजही नाहीये, तुमच्याकडे फंड सुद्धा कमी आहे. जरी तुमच्याकडे फंड जास्त असेल तरी सुद्धा तुमच्याकडे नॉलेज नसल्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि म्हणून सुरुवातीला लहान लॉट साईजने ट्रेडिंग करणे सुरक्षित आहे, हे लक्षात घ्या. एक्झाम्पल समजून घ्या. तुम्ही समजा $10,000 अकाउंटवर 1% रिस्क घ्यायचं ठरवलं, म्हणजे $100 रिस्क झाली. जर तुमचा स्टॉप लॉस 20 किंवा गोल्डमध्ये $20, BTC मध्ये 200 असेल, इतकं लक्षात ठेवा. हे खूप महत्वाचं आहे. त्यानुसार तुम्ही योग्य लॉट साईज काढून ट्रेड करा. लक्षात ठेवा, योग्य लॉट साईज निवडणे म्हणजे सक्सेसफुल ट्रेडिंगचे पहिले पाऊल. इथे मी असं म्हणेन, योग्य लॉट साईज नवीन व्यक्तीसाठी 0.01 हीच आहे. याच्यापेक्षा जास्त लॉटवरती तुम्ही अजिबात काम करायचं नाहीये. ओके, सो आता मला वाटतं तुमचं बेसिक मी ऑलमोस्ट क्लिअर केले. तुमचं लॉट साईजचं मी क्लिअर केलंय, लॉट साईजचे प्रकार क्लिअर केले. त्याच्यानंतर मार्केटमध्ये पिप्स म्हणजे काय, पिप्सचं कॅल्क्युलेशन काय, फॉरेक्स मार्केट म्हणजे काय, फॉरेक्स मार्केटमध्ये कशा प्रकारे ट्रेडिंग केली जाते, बघा हेच बेसिक मध्ये येतं. आता तुमच्याकडून पैसे घेऊन एखादा व्यक्ती तुम्हाला बऱ्याच गोष्टी काही सांगत बसेल की फॉरेक्स ट्रेडिंगची सुरुवात या माणसाने केली, फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये एवढ्या ट्रेडिंग डॉलरची मार्केटमध्ये रोज उलाढाल होते, फॉरेक्स मार्केट हे अजिबात कुणीही कंट्रोल करणार नाही, इकडे ऑपरेटर वगैरे नसतो. हे सगळं जरी खरं असलं तरी मला माझा एक तुम्हाला कॉमन प्रश्न आहे, या नॉलेजचा आणि तुमचा पैसे कमवण्याचा काही संबंध येतो का? जर याचा काही संबंध येत नाही तर मित्रांनो हे नॉलेज सुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही, काही गरज नाही. इथे कुठलीही एक्झाम होत नाही, इथे कोणीही तुम्हाला विचारत नाही की फॉरेक्स मार्केटची सुरुवात कोणी केली, फॉरेक्स मार्केटमध्ये किती ट्रेडिंगची रोज मार्केटमध्ये उलाढाल होते, फॉरेक्स मार्केटमध्ये कोण कंट्रोल करतं का, ऑपरेटर वगैरे असतो का, कुणी विचारत नाही. मग कशाला उगाच हे शिकायचं किंवा समजून घ्यायचंय? या गोष्टीचा तुमच्या ट्रेडिंगमध्ये काही फायदा होत नाही ना काही नुकसान होतं. त्याच्यामुळे जी गोष्ट आपल्या काही फायद्याचीच नाही. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला जेव्हा रस्त्याने आपण जात असतो तेव्हा बऱ्याच गाड्या इकडे कोणी लेफ्ट टर्न घेतं, कोणी राईट टर्न घेतं, कोणी अजून कुठे जातं, कोणी शॉर्टकट शोधतं, कोणी रस्त्याच्या मध्येच थांबतं. पण आपण त्याला फॉलो करतो का? नाही करत, कारण की आपला तो फोकस नाहीच आहे. आपला फोकस काय, A to B, दॅट सीट. मध्ये कोण कुठे थांबतंय, मध्ये कोण लेफ्ट घेतंय, कोण राईट घेतंय, त्याचा काही संबंध येत नाही ना. सेम ट्रेडिंग मध्ये बाकी कोण काय करतंय, कसं करतंय, डझंट मॅटर. कोणी किती पैसे घेऊन आले, कोण किती लॉटने ट्रेडिंग करतंय, कोणाला किती प्रॉफिट झालाय, काही तुमच्यासाठी हे महत्वाचं नसलं पाहिजे. तुमच्यासाठी सिंपल इतकं महत्वाचं आहे, तुमची लॉट साईज असणार आहे 0.01. तुमचं कॅपिटल कमी आहे, तुम्ही नवीन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला डेमो ट्रेडिंग करायचे. सुरुवातीचे कमीत कमी 1 वीक तरी तुम्ही डेमो ट्रेडिंग करा. राहिला प्रश्नाचा चार्ट अनालिसिस कसं करायचं, चार्टवरती कशी ट्रेडिंग करायची, किंवा मार्केटमध्ये खरंच चार्ट अनालिसिस करून सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, ब्रेकआउट, ब्रेकडाऊन, कॅन्डलस्टिक, चार्ट पॅटर्न हे सगळं महत्वाचं आहे का,
हे महत्वाचं आहेच. पण मी असं म्हणेन, जर तुम्हाला मी माझा सेटअप जर शेअर केला ना, तुम्हाला हे सगळं शिकायची सुद्धा गरज नाही. हे मी तुम्हाला याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की सेटअप सुद्धा शेअर करणार आहे. इव्हन तुम्हाला मी कशा प्रकारे त्या सेटअप वरती ट्रेडिंग करायचे, कुठे स्टॉप लॉस लावायचा आहे, कुठे स्टॉप लॉस ट्रेड करायचा आहे, कुठे मार्केटमधून बाहेर पडायचं आहे, कशा प्रकारे आपल्याला कमी रिस्कने मार्केटमध्ये काम करून पैसे कमवायचे, हे सगळं आपण या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच खरोखरच एक सेटअप पुरेसा आहे का, एंट्री कशी करायची, म्हणजे थोडक्यात हे मुद्दे सुद्धा आपण या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. एंट्री कशी करायची, एक्झिट कशी करायची, स्टॉप लॉस कुठे असायला पाहिजे, योग्य रिस्क रिवॉर्ड किती असावा, टाइम फ्रेम कुठला वापरायचा, मल्टिपल टाइम फ्रेम अनालिसिस का करावी, ट्रेनिंग स्टॉप लॉस काय असतो, ट्रेनिंग स्टॉप लॉस कसा सेट करायचा, ब्रेक इव्हन म्हणजे काय आणि तो कधी वापरायचा, पार्शियल प्रॉफिट बुकिंग म्हणजे काय आणि का करायची, प्रॉफिट म्हणजे नक्की काय, कन्सिस्टन्सी कशी ठेवायची, ट्रेडिंग प्लॅन का गरजेचा आहे, सायकोलॉजी ट्रेडिंग मध्ये महत्वाची आहे का, हे सुद्धा सगळे टॉपिक्स आपण कव्हर करणार आहोत. आणि ट्रस्ट मी मित्रांनो, हे सगळे टॉपिक कव्हर करत असताना तुम्हाला एक मिनिट सुद्धा असं वाटणार नाही की खरंच मला मार्केटमध्ये शिकण्यासाठी खूप जास्त धडपड करायची, खूप जास्त मला शिकायची गरज आहे. नाही, कारण की तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या गुगल क्रोम मध्ये ट्रेडिंग व्ह्यू हे एक नाव सर्च करून तुम्ही माझा स्वतःचा इंडिकेटर तुम्ही त्या ट्रेडिंग व्ह्यूच्या फ्री प्लॅटफॉर्मवरती अप्लाय करू शकता आणि लगेचच तुमच्या ट्रेडिंग जर्नीला सुरुवात करू शकता. हे आपण पाहणार आहोत याच सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये, जो व्हिडिओ नंबर असणार आहे 2, आणि त्याच्यानंतर तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ट्रेडिंग सायकोलॉजी. या फॉरेक्स ट्रेडिंग सिरीजच्या या 3च व्हिडिओमध्ये मित्रांनो तुमची फॉरेक्स ट्रेडिंगची बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी, सगळी जर्नीच मी क्लिअर करणार आहे. यासाठी तुम्हाला कुठेही पैसे द्यायचे नाहीत, कुठलाही कोर्स वगैरे बाय करायचा नाही, कुणाचाही सेमिनार वेबिनार वगैरे अटेंड करायचं नाही. हे 3 फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्युअसली बघा, पाहिजे तरी 3 व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतोय. हा व्हिडिओ मित्रांनो या सिरीजचा पहिला व्हिडिओ होता जो आपण इथेच एंड करतोय. व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल. काही डाऊट्स असेल, काही कन्फ्युजन असेल, अगदी लहान भावासारखा, मोठ्या भावासारखा, अगदी तुमच्या मुलाप्रमाणे तुम्ही मला व्हॉट्सअपला विचारू शकता. मी डेफिनेटली सांगतो, तुमचे जे काही डाऊट्स असतील ना, ते डाऊट्स याच्या व्यतिरिक्त कुठलेही नसणार आहेत, मला सुद्धा माहिती आहे. आणि हे सगळं मित्रांनो मी शिकून बसलोय, मी अनुभवातून मी हे बोलतोय. आणि मला म्हणून वाटतं की तुमचे जे काही डाऊट्स असतील, जे काही प्रश्न असतील, हे डेफिनेटली एका सेकंदात मी सॉल्व्ह करू शकतो. म्हणून कुठल्याही प्रकारे, कुठल्याही मनामध्ये काही शंका न ठेवता तुम्ही बिंदास, खाली मी व्हॉट्सअप नंबर दिलाय त्याच्यावरती विचारू शकता. राहिला प्रश्न आता मी मार्केटमध्ये सुरुवात कशी करायची, तर तुम्ही सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक अकाउंट ओपन करायचं फक्त, ज्याची लिंक पाहिजे तर मी तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आता अकाउंट ओपन कसं करायचं त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला पाहिजे तर देतो. किंवा हे प्रश्न तुम्हाला पडलेत ना, जे काय प्रश्न असतील व्हॉट्सअपला विचारा, आपण त्याच्यावरती नक्कीच व्हॉट्सअपवरती रिप्लाय देऊन तुमची जी काही क्वेरी असेल ती सॉल्व्ह करू. व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण हे सगळे जे तुमच्यासाठीच सुरू आहे. आणि हो, व्हिडिओ जर आवडला असेल तुमच्या मित्रांसोबत व्हिडिओला नक्की शेअर करा, कारण त्याला सुद्धा फोरेक्स ट्रेडिंगची सुरुवात करायची असेल. इव्हन तुम्ही जरा एका टीम मध्ये असाल तर नक्कीच फोरेक्स मार्केट रिलेटेड तुम्ही डिस्कस करू शकता. म्हणून शक्य होईल तितकं तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या रिलेटिव्ह मध्ये हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणारे पुढचे व्हिडिओ सुद्धा ते नक्कीच आपले बघतील आणि त्यांचं सुद्धा फोरेक्स मार्केट बद्दल पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होईल. कारण की ही फोरेक्स मार्केट सिरीजची मी काय असे 15 व्हिडिओ घेऊन येणार नाहीये, कारण की या 3च व्हिडिओमध्ये मी सगळं काही कव्हर करणार आहे. ऑलमोस्ट A to Z सगळं कव्हर होणार आहे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. याच पॉझिटिव्ह नोट्स वरती हा व्हिडिओ मित्रांनो मी इथेच एंड करतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, या सिरीजच्या पुढच्या व्हिडिओ नंबर 2 मध्ये, जिथे आपण करणार आहोत लाईव्ह ट्रेडिंग. चला तर मित्रांनो व्हिडिओ मी इथेच एंड करतोय. फक्त शेवटी, या व्हिडिओच्या शेवटी एवढंच म्हणेन, स्वतःवरती विश्वास ठेवा, कॉन्फिडंट राहा आणि ट्रेडिंग खूप इझी आहे हे स्वतःला नेहमी सांगत राहा. तुम्ही एक दिवस या ट्रेडिंग मध्ये नक्कीच करिअर घडवाल. याच पॉझिटिव्ह नोट वरती हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.